पिंपरी चिंचवड शहरातील अनेक दिवसांपासून तेवत राहिलेला आणि सध्याचा ज्वलंत विषय म्हणजे नवीन प्रारूप विकास आराखडा। हा नवीन डीपी शहरातील रहिवाशांना बेघर करणार आहे, लोकांचे संसार उद्ध्वस्त करणार आहे, लोकांच्या घरावर बुलडोजर फिरवणार आहे। त्यामुळे प्रशासकांनी तयार केलेला हा नवीन प्रारूप विकास आराखडा डीपी तसेच रिंग रोड प्लॅन कालबाह्य असून तो रद्द झाला पाहिजे, यासाठी थेरगावसह शहरातील इतर भागात मोर्चे आंदोलने बंद पाळण्यात आलेले आहेत। या डीपी विरोधात शहरातून 50,000पेक्षा जास्त हरकती आलेल्या आहेत। पिंपरी चिंचवड शहरातील लोकांचं हित लक्षात घेऊन सर्वात महत्त्वाची आणि वैधानिक बाजू यंदाच्या महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडून विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी नागरिकांना थोडा दिलासा दिला आहे। अत्यंत अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद असा डीपी विरोधातील मुद्दा उदाहरणासहित विधानसभा अध्यक्षांच्या निदर्शनास आणून संबंधित मंत्र्यांना या प्रश्नावर उत्तर देण्यास भाग पाडले ते आमदार अमित गोरखे यांनी। याच संदर्भात आता पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव येथील थेरगाव बहुउद्देशीय रहिवासी संघ यांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अमित गोरखे यांची सदिच्छा भेट घेऊन पावसाळी अधिवेशनामध्ये जो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 15 मे 2025 रोजी जाचक पद्धतीचा व बिल्डरांसाठी बनवलेल्या नवीन विकास प्रारूप आराखड्यामधील डीपी रोड व रिंग रोड रद्द करण्याविषयी विषय मांडला होता, त्याबद्दल अमित गोरखे साहेबांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले। त्याचबरोबर थेरगावमधील प्राधिकरणग्रस्त लोकांची व्यथा मांडून हक्काच्या घराचे प्रॉपर्टी कार्ड मिळवण्यासाठी आपण पाठपुरावा करावा, यासाठी थेरगाव बहुउद्देशीय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार साहेबांना साकडे घातलेले आहे। आमदार अमित गोरखे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण कार्याची चुणूक विधानसभेच्या अधिवेशनात दाखवल्यामुळे अशा या आपल्या शहरातील एका सुशिक्षित आणि अभ्यासू आमदारांकडून शहरवासियांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत। अमित गोरखे यांच्याबद्दल लोकांना आशा आणि विश्वास वाटत असल्यामुळे नागरिक अमित गोरखे यांना भेटून त्यांचे अभिनंदन करीत आहेत। आज झालेल्या भेटीवेळी बहुसंख्य थेरगाव बहुउद्देशीय संघटनेतील पदाधिकारी उपस्थित होते। थेरगाव बहुउद्देशीय रहिवासी संघाचे अध्यक्ष अक्षय कांबळे, दीपक तरडे, गणेश डोंगरे, हरीश पाठक, निखिल साखळे, निखिल गुरव, आकाश बारणे, कुणाल पवार, आकाश पाटील, नरेंद्र माने, बाळासाहेब पाटील, भरत पवार, संजय ठाकरे, नाथाजी हेगडे, शाकीरभाई चाऊसभाई, सोमनाथ पागिरे इत्यादी सक्रिय कार्यकर्ते पदाधिकारी थेरगाव आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या हितासाठी लढा देत आहेत। समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा सांगावा, पाहत रहा सांगावा। सांगावा, राईट टू एक्सप्रेस, लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी। सांगावावर पाहत असताना सांगावा 1,00,000 सबस्क्रायबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे। आपल्या हक्काच्या चॅनेलचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राइब करा सांगावा, पाहत रहा सांगावा।